मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, तब्बल 1400 वर्ष जग असं मानायचं की आपली पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे. दुसऱ्या शतकात ग्रीक खगोलशास्त्रज्ञ क्लॉडियस टॉलेमीने ही पृथ्वी केंद्रित प्रणाली मांडली होती. या सिद्धांतानुसार पृथ्वी मध्यभागी स्थिर असून सूर्य, चंद्र आणि सर्व ग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार फिरतात. ग्रहांची उलट गती रेट्रोग्रेड मोशन स्पष्ट करण्यासाठी टॉलेमीने एपिसायकल आणि डेफरंट या दोन वर्तुळांची संकल्पना वापरली. आणि हे गणित इतकं गुंतागुंतीचं होतं की त्या काळात हेच सत्य मान्य केलं गेलं. टॉलेमीच्या मते पृथ्वी ही केंद्रस्थानी होती, पण ग्रहांच्या गतीचे गणित बसवण्यासाठी त्यांना कमालीची कसरत करावी लागली. तरीही तब्बल 1400 वर्ष चर्च आणि विज्ञानाने हेच मान्य केलं होतं. परंतु 1543 मध्ये निकोलस कोपर्निकसने या सर्व गणितांना पालथं पाडलं. त्यांनी सिद्ध केलं की पृथ्वी नाही तर सूर्य हा जगाचा केंद्रबिंदू आहे. कोपर्निकसने सांगितलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि इतर ग्रहांच्या गतीचे कोडे सूर्याला केंद्रस्थानी मानल्याशिवाय तर सुटू शकत नाही. आणि हीच आधुनिक खगोलशास्त्राची सुरुवात होती. मित्रांनो, विज्ञानाचा हा रंजक प्रवास आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय अँड सी यू.